आपण डिफरन्शियल मॅनोमीटर मधला हा प्रॉब्लेम बघत आहोत, फ्लुइड मेकॅनिक्स मधला. ए डिफरन्शियल मॅनोमीटर इज कनेक्टेड ॲट 2 पॉइंट्स. ज्यावेळेला आपण म्हणतो डिफरन्शियल मॅनोमीटर, त्यावेळेला अशा प्रकारे दोन सर्कल की जे पाइप्स इंडिकेट करतील. तर हे दोन सर्कल ड्रॉ करायचे आणि या दोन सर्कलला अशा प्रकारे एक युट्यूब जॉईन करायचे. आता या युट्यूब मध्ये अजून हे लिक्विड असतंय. तर ह्या प्रकारे दाखवलं, ही जी स्ट्रेट लाईन दाखवल्यात ही काय युट्यूब मॅनोमीटर मधलं लिक्विड आहे. ही जी आहे ही डेटम लाईन आहे. डेटम लाईनचे जे काही आपण व्हॅल्यूज घेणार आहोत ते सगळे वरती घेणार आहोत. तर सेंटर ऑफ पाईप पासून ते मॅनोमीटर मधलं जे लिक्विड आहे तिथपर्यंतची हाईट आहे H1. मॅनोमीटर मधलं लिक्विड लेफ्ट साईडला म्हणजे लेफ्ट लिम, ही जी ती लेफ्ट लिम आहे. लेफ्ट लिम मध्ये जे मॅनोमीटरचं लिक्विड आहे डेटम लाईन पासून वरती, त्याला आपण नाव दिले H आणि त्याचबरोबर त्याला H2 असंही दोन नावं दिलेली आहेत. का तर आपण या लिक्विडला 2 म्हणतोय म्हणून इथे येणारे व्हॅल्यूज आहेत S2 आणि ρ2. त्यानंतर पाईप बी मधलं जे प्रेशर आहे ते आपण म्हणलंय PB. त्यामधली स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे S3, का तर हे लिक्विड आहे ते 3 बोललोय. आणि ही जी हाईट आहे ही लिक्विड ह्या पॉइंट पासून ते ह्या पॉइंट पर्यंत डेटम लाईन पर्यंत आहे. त्यामुळे टोटल जी हाईट आहे त्याला आपण म्हणणार आहे H3. डिफरन्शियल मॅनोमीटर इज कनेक्टेड ॲट 2 पॉइंट्स A अँड B. तर ह्या A पॉइंट आणि B पॉइंटला डिफरन्शियल मॅनोमीटर कनेक्ट केलाय ॲज शोन इन फिगर. पाईप A contains liquid of specific gravity 1.5. तर पाईप A जो आहे त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कॅपिटल S न दाखवला जातो. S ची व्हॅल्यू काय 1.5. ह्या लिक्विडला 1 बोललोय म्हणून इथे येणार आहे S1, ρ1 आणि H1. तर S1 दिलाय 1.5 while pipe B contains a liquid of specific gravity 0.9. तर B पॉइंटला आपण 3 नाव दिलंय, त्यामुळे याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दाखवणार आहे S3 ना. किती दिले 0.9. प्रेशर ॲट A अँड B आर. A चं प्रेशर किती दिले 1 kgf पर सेंटीमीटर स्क्वेअर, 1 kgf पर सेंटीमीटर स्क्वेअर. अँड B चं दिले 2.5 kgf पर सेंटीमीटर स्क्वेअर. तर B चं प्रेशर दिलंय इथं 1.5 नाही 2.5 kgf पर सेंटीमीटर स्क्वेअर आहे. फाइंड द डिफरन्स इन मर्क्युरी लेवल. तर डिफरन्स मर्क्युरी लेवल म्हणजे काय, तर ही हाईट लेफ्ट लिम मध्ये येत आहे, राईट लिम मध्ये येत आहे. मग हा जो डिफरन्स लेवल आहे तो आपण H ने दाखवलाय किंवा H2 ने दाखवलाय. तर हा H ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. हे आपल्याला क्वेश्चन विचारलाय. आता गिवन डाटा लिहूया. S1 ची व्हॅल्यू दिली 1.5, प्रेशर दिले 1 kgf पर सेंटीमीटर स्क्वेअर. आता kgf चं सेंटीमीटर मध्ये सॉरी kgf चं न्यूटन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 9.81 न मल्टिप्लाय करतोय आपण इथे. आन्सर मिळेल 9.81 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. सेंटीमीटर स्क्वेअरचं मीटर स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करायला 10⁴ न मल्टिप्लाय करतोय. परत एकदा बघा, 1 kgf चं न्यूटन मध्ये कन्वर्ट करायला 9.81 न मल्टिप्लाय केलं. सेंटीमीटर स्क्वेअरचं मीटर मध्ये कन्वर्ट करायला 10⁴ न मल्टिप्लाय केलं. पुढे S2 ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली 13.6. कुठे दिली, तर ह्यात म्हटलेत कनेक्टेड टू पॉइंट्स मर्क्युरी दिलेली. तर ह्या ज्या ह्याच्यामध्ये जे लिक्विड आहे मर्क्युरी, फाइंड द डिफरन्स इन मर्क्युरी लेवल. तर इथं मर्क्युरी कशात आहे, तर इन डिफरन्शियल मॅनोमीटर. म्हणजे हा जो युट्यूब मॅनोमीटर आहे डिफरन्शियल मॅनोमीटर आहे, ह्याच्यामध्ये मर्क्युरी आहे आणि त्या मर्क्युरीला आपण म्हणलो S2 किंवा ρ2. तर S2 ची व्हॅल्यू दिलेली 13.6. ही स्टँडर्ड व्हॅल्यू ही पाठ करा. S3 ची व्हॅल्यू दिलेली 0.9. आता आपण इथं प्रेशर पण लिहून टाकणार आहोत. PB दिलाय 2.6 kgf पर सेंटीमीटर स्क्वेअर. kgf चं न्यूटन मध्ये कन्वर्ट करायला 9.81 न मल्टिप्लाय करा आणि सेंटीमीटरचे मीटर स्क्वेअर मध्ये करण्यासाठी 10⁴ न मल्टिप्लाय करा. आन्सर मिळेल 24.52 इंटू 10⁴ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर हे झालं आपलं प्रेशर ॲट पॉइंट B. H1 ची व्हॅल्यू बघा. H1 ची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची. इथं कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, तर ही हाईट दिलेली 3 आणि ही हाईट दिलेली 2. H1 ह्या लाईनीपासून ह्या लाईनीपर्यंत आहे म्हणजे 3 + 2
ही झाली H1 ची व्हॅल्यू. 3 + 2 = 5 मीटर. आता पुढे H2 ची व्हॅल्यू बघायची, तर H2 म्हणजेच H आहे. दोन्ही व्हॅल्यू आपण एकच दाखवल्यात इथं डायग्राम मध्ये. तर H2 म्हणजेच H आहे. H3 ची व्हॅल्यू बघायची. H3 म्हणजे ह्या लाईनीपासून ते या लाईनीपर्यंत म्हणजे 2 + H2. आणि H2 ला आपण H बोललोय म्हणजे 2 + H. 2 + H. आपल्याला फाइंड काय करायचं आहे? H. तर आता आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यापूर्वी हे जे काय S1, S2 आणि S3 त्याच्या व्हॅल्यू डेन्सिटी मध्ये कन्वर्ट करूया. डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे डेन्सिटी रो इज इक्वल टू S × 1000. मग रो 1 असेल तर S1 येईल, रो 2 असेल तर S2, रो 3 असेल तर S3. अशा प्रकारे आपल्याला फॉर्म्युला थोडासा चेंज करावा लागेल. इथे S1 ची व्हॅल्यू टाका 1.5, आन्सर मिळेल रो 1 चं 1500 kg/m³. S2 ची व्हॅल्यू टाका 13.6, आपल्याला आन्सर मिळेल 13600 kg/m³. S3 ची व्हॅल्यू टाका 0.9, आन्सर मिळेल 900 kg/m³. आता इथं काय करायचं, एक छोटीशी लाईन ड्रॉ करायची आपल्यासाठी. ही जी लाईन आहे ही डेटम लाईन आहे. डेटम लाईनच्या इथे जी उभी लाईन मारल्यानंतर डावी साईड दाखवेल प्रेशर ॲट लेफ्ट साईड आणि उजव्या साईडला असणारे प्रेशर ॲट राईट साईड. तर प्रेशर ॲट लेफ्ट साईड किती मिळेल? ए चं प्रेशर PA, H1 ह्या जे हाईट आहे ह्या हाईट साठी आपण फॉर्म्युला यूज करणार P = ρgh. तर ρgh आपल्याला इथं दाखवणार आहे प्रेशर. मग मी इथं लिहितो ρgh. मग रो 1 कसा आला? तर इथलं लिक्विड बघा, ह्या लिक्विडला आपण बोललोय रो 1 आणि ह्या हाईटला बोललोय H1. त्यामुळे काय असेल? रो 1gh1. आता ही जी हाईट आहे ह्या हाईट साठी फॉर्म्युला काय तयार होईल? तर प्रेशर इज इक्वल टू ρgh, म्हणून इथं लिहिणार ρgh. इथं मग आता रो कुठला आहे? तर ह्याला आपण म्हणले रो 2 आणि ही जी हाईट आहे ती H2 आहे, त्यामुळे ह्याला बोललोय H2. लेफ्ट साईडला सगळं संपलेलं आहे. राईट साईडला बघूया. राईट साईडला पाईप मधलं प्रेशर आहे PB प्लस ही जी हाईट आहे इथे लिक्विड एकसारखे शेवटपर्यंत. मग या टोटल हाईट साठी काय असणार? आपण घेणार प्रेशरचा फॉर्म्युला P = ρgh. मग ρgh इथं रो कोणता आहे बघा, ह्या लिक्विडला आपण बोललोय 3, त्यामुळे इथलं काय असणार आहे? डेन्सिटी रो 3. हाईट H3 का आली? तर हे जे लिक्विड आहे त्याच्या हाईटला नाव दिलंय H3, त्यामुळे इथं आली H3. आता PA चं प्रेशर इथं आहे 9.81 × 10⁴. रो 1 इथं आहे 1500. G ची व्हॅल्यू 9.81, H1 ची व्हॅल्यू आहे 5, रो 2 ची व्हॅल्यू आहे 13600, G ची व्हॅल्यू 9.81, H2 ची व्हॅल्यू आहे H, PB आहे 24.52 × 10⁴, रो 3 आहे 900, G ची व्हॅल्यू आहे 9.81, H3 आहे 2 + H. आता या सगळ्या व्हॅल्यूज आपण गिवन डाटा मधनं आणि जे काय आपण इथं थोड्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत त्याच्यातनं टाकल्या. आता आपण काय करणार, पहिल्यांदा ही व्हॅल्यू जी आहे ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू या दोन्ही व्हॅल्यूचं कॅल्क्युलेशन करणार. एवढ्याच ते आन्सर येईल 171675. एवढ्याचा आन्सर काय मिळेल? एवढ्याचं कॅल्क्युलेशन 133,416H. आता ह्या केसमध्ये ही जी व्हॅल्यू आहे त्यानं 2 ला मल्टिप्लाय करा. एवढ्या व्हॅल्यूनं काय असणार आहे? 2 ला मल्टिप्लाय करणार प्लस ह्याच व्हॅल्यूनं आपण H ला मल्टिप्लाय करणार. मग 900 × 9.81 × H आन्सर मिळेल 8829H. आणि 900 × 9.81 × 2 प्लस 24.52 × 10⁴. एवढ्याचा आन्सर मिळेल 262858. आता इथं Hच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या एकत्र घ्यायच्या आणि H सोडून बाकीच्या ज्या प्लेन व्हॅल्यू आहेत त्या एका साईडला घ्यायच्या. तर आपण ही व्हॅल्यू इथंच ठेवणार आहोत. ही व्हॅल्यू ह्या साईडला घेतल्यावर काय होईल? ही व्हॅल्यू ह्या साईडला घेतल्यावर मायनस होईल. आता ही व्हॅल्यू इथंच ठेवायची इक्वल टू साईनच्या ह्या साईडला आणि ही जी व्हॅल्यू आहे ती ह्या साईडला घ्यायची. तर ही व्हॅल्यू इथं प्लस आहे ती इथं घेतल्यावर मायनस होईल. मग आता H म्हणजे 133,416 मधनं 8829 मायनस करा. काय मिळेल? 124587. H आहे तसाच येईल.
262858 मधनं 171675 मायनस करा. आन्सर मिळेल 91183. आता h ला हा मल्टिप्लाय होतोय, तो ह्या साईडला घेतला काय होईल, ह्या प्रकारे डिवाइड होईल. तर आपल्याला आन्सर काय मिळेल, 0.73 मीटर.